ई स्मिता ई स्मिता मला जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढणारच. आणि एक दोन असताच किचकट. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काय विचार करायचा नाही, जे होईल ते होईल. बाया मागं सरकवायच्या, दारात जायचं आणि चप्पल घालून दाब्यावर जेवून यायचं. आई वडिलांना मानतो कोण? तू मानतो का रे पिस्तुल्या? अरे बाप, उठ उठ, घाबरू नको, आपलंच गाव. उठ उठ. ह्यो गडी म्हणजे थोडं वजनदारच दिसतोय, म्हणजे थोडा असं. अरे बाप, बाडी बुडी म्हणजे आम्ही काय, आम्ही असे ना दाढी ना बाडी, नुसती अंगाची काडी. मला बघितलं गाव कोणतं पण दुःख होतं. याला कोणी बोलव रे? हा, माणूस कसा पाहिजे आमच्या चोपदार बाबासारखा, वजनदार माणूस. बस खाली, तू बस. तू उठ रे. अय उठ उठ उठ. बरं जाऊ दे, तू उठ रे. बरं तू पुढचं उठ. तू आई वडिलांच्या पाया पडतो का? खरं बोल. पडत नाही ना? पडत नाही ना? तुझी इथं आई आली का? कुठे? तिकडं पा. ह्याची आई कोण आहे? तुम्ही आहेत का? हातोरी करा. हे पाया पडतो का? नाही पडत नाही. ह्याला पोत्यात घालून मारलं पाहिजे. बस काय नाही, आई वडिलांच्या पाय पडत नाही. अर्ध्या रात्री या पुरुष मंडळ, आता पटपट उत्तर द्या. अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याची आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना, एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? आता पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्प्याला बायको म्हणलं की पप्प्या पेटूनच सुटला. बायको म्हणलं ना, लयचीच तर बघ. आता काय 80% पुरुषांची इज्जत राहील नाही घरामध्ये. काय वाजायला लागलं? नाही 80% इज्जत राहील नाही का? 80% महिला मंडळ नाव घेऊन बोलतात. काय म्हणते ही मंडळी? ए श्याम, खिशात नाही दान. नाव डगे फुके. नाही. आणि पुरुष मंडळी, तुम्ही असं वजनात घरीच जायचं. आत्ता सुद्धा तुमची इज्जत आहे, असं वजनात जायचं आणि बायकोला म्हणायचं जेवायला वाढणारच. आणि तसं बाई म्हणायचं नाही. ई स्मिता मला जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढणारच. आणि एक दोन असताच किचकट. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काय विचार करायचा नाही, जे होईल ते होईल. बाया मागं सरकवायच्या, दारात जायचं आणि चप्पल घालून दाब्यावर जेवून यायचं. तुमच्यात हिंमत नाही बायकोला मारायची. किती मोठा माणूस असू दे, किती, तो घरी गेल्यावर मांजरच बनतो. मग पप्प्या म्हणला बायकोने केली वय, मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात बिडी, आणि ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. बेईमान दुनिया रे, माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान. आई रे बेईमान दुनिया आहे. ह्या जगत्वामध्ये बरं बस, स्थान बसा बरं असं.
थाड बस पोर असं, म्हणजे असं असं बसणार ते कुबडं पडतं असं थाड बस. ही चित्र असतात पोरं गप म्हणे बोलते की लई चित्र. आता तुमची पोरं म्हणजे थोडे चांगले आहेत, म्हणजे लय चांगले म्हणजे थोडे बरे आहेत. आता कीर्तनातून गेलं ना मारामारी चालू होती. लई चित्र. आता एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले पप्पा उठ, म्हणले तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, मग माग काय आहे? तो म्हणला सर माझी चेडी फाटलेली म्हणला. हे असले चित्र पोरं. एकाने सांगितलं, म्हणले 5 मधून 5 गेले किती राहिले? तुम्हाला मन नाही येत? अजून सोपं करून सांगा. हा 5 मधून 5 गेले 0 एवढं नाही येत का? म्हणले अजून सोपं करून सांगा. सरांनी सांगितलं तुझ्या आईने डब्यात किती चपात दिले? तो पोरे म्हणला 2. मग 2तल्या 2 खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अरे येड्या 0 म्हणला भात कुठं असतं काही चित्र. असे 2 मित्र होते, सकाराम आणि तुकाराम. तुकाराम होता हुशार पेपरामध्ये शाळेमध्ये, सकाराम होता पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरू पास व्हायचा. सकाराम 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला. आता नोकरी लागायची होती. आता मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. गुरुजी म्हणले शब्बास. दुसरा प्रश्न, म्हणले भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. म्हणले ओके. माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुम्हाला शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकते. आता मास्तरनी सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. हा मास्तर म्हणला काय जाऊ दे, ते गल्लीतला असेल आणि दिल्लीतला असेल, असू शकतं. म्हणजे दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होता. आणि 1947ला जन्म झाला. मास्तरला तर चक्करच आली. म्हणला नगर रे बाबा. मास्तर म्हणले यार तू येडा झाला का काय? तो म्हणला नाही, शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. हे असली चित्र. आता एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला बुधवार. मग त्या पोराने विचारलं सर तुमचा? सर म्हणले रविवारी जन्म होतोच नाही. सर म्हणले का सुट्टीच असते. आता कुठं जन्माला सुट्टी असते काय? सर म्हणले चुप बस, लई बोलू नको, नाहीतर कमरेचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे आता. म्हणून महिला मंडळ आता हनुमंतराय पुढे एकच मागा. काय मागा? आईसा पुत्र देही गुंडा लोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. एक म्हणलं रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसा झोपत असेल? मग आता तंबाखू खाल्यावर थुकायला कसं तोंड बाहेर काढत सगळं, म्हणजे असं इचित्र असतात पोरं. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचारलं कर मारुतीला. आता तो पट्ट्याला गेलता आपल्याला काय माहिती? आणि तर आम्ही तुमच्या गावातून चुप बसतो. मी गाव तुमचं आहे आमचं नाही. तुम्ही आम्हाला झपकी होत्या. हि मारुती सोपं नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. आता महिला म्हणलं पुरुष म्हणायचं तुम्ही उत्तर द्या.
आता हे दाढी जाळे मिशी असतील का? ओ बाबा, हे दाढी जाळे मिशी असतील का? हा असतील. ही दोघांचं जे ना म्हणजे वायर गुतागुत केलेले आहे ना, बुकाच केला आणि एवढी ताकद होती. आणि एवढी ताकद का, तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं. 4-5 पोरं एका ठिकाणी झाले. म्हणले सबसे बडी कोण आहे? दुसरं पोरग म्हणलं सबसे बडी पूर्ती माता. म्हणले येडा झाला का काय? पूर्ति के बड़ी, वो तो शेषनाग के सर पे खड़ी, तो शेषनाग बड़ा. अरे शेषनाग काय का बड़ा, वो तो महादेव जी के गले में पड़ा, तो महादेव जी बड़े. हाँ, महादेव जी काय के बड़े? उनका कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत काय का बड़ा? रावण ने एक बाण से कैलाश पकड़ तो उखड़ दिया, तो रावण बड़ा. हाँ, पेला का काय? रावण काय का बड़ा? राम जी ने एक बाण से रावण को मारा, तो राम जी बड़े. अरे राम जी काय के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. श्री राम जानकी मेरे सीने में, श्री राम जानकी मेरे सीने में, एवढी ताकद होती हनुमंतरायामध्ये. अरे हनुमंतरायामध्ये कसली ताकद, तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला तर दगडाला चिरा पडायच्या, एवढी ताकद होती. महिला मंडळ आता दूध राहिलंय का? ओ चष्मुला आजीमाय, दूध राहिलंय का? नाही नाही, आता तसलं काही नाही. आता बाटली बाटली. ओ पुढं बसलेले, तुमच्या गावात तिथे पेट्रोल पंप आहे का? हा, ते नाही, दुसरं आहे का? हा, 5:30 पुढून पाहतो तुम्ही. माझ्या नादी कोणी लागायचंच नाही. अरे तू त्या लायकीचाच नाही भाऊ. कुत्र लागत नाही, माणूस कसं लागल? लई चित्र. तो 100 टाळकरी असू द्यात, एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. हा, अरे म्हणजे आमची गाथा गेली, आमचा मालिका गेला, ज्ञानेश्वरी गेली. 4-5 बेवडी एका ठिकाणी झाले. म्हणले आज पार्टीच झाली पाहिजे. म्हणले आज दारू पिऊन बोर झालं. म्हणले आज पार्टीच झाली पाहिजे. म्हणले कशाची पार्टी? एक म्हणलं माझ्या बायकोने एक बाहेरून बकरं आणलं. म्हणलं हा बकऱ्याचीच पार्टी झाली पाहिजे. ते म्हणलं तुम्ही येऊ नका. म्हणलं माझी बायको नंगटे. म्हणलं लई मारील म्हणला माझी बायको, तुम्ही येऊ नका. मीच जातो आणि बकरं घेऊन येतो. आणलं बकरं, खाल्लं पेलं आणि उद्या सकाळी घरी गेलं आणि पाहिलं तर काय, जिताच्या तिथं खुट्टीला बकरं बांधून ये. आणि बायकोला काय म्हणतं, आय हे बकरा इथं कसा आला? दे बकराचं जाऊन द्या, मरून द्या. तुम्ही रातच्या 12 वाजता येऊन इथं कुत्र कुठं नेलं? म्हणले बेवड्यांना कुत्र सुद्धा कळना, असले चित्र असतात.
आता इथं सांगितलं ना, कोणा दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. वैर बघ, लय लांबून लांबून महाराज येतात बा. पण आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बा. पण लय ठोकत होतं र. चुन आहे का र? लय काय का असं ना, पण लयच बारीक पिल्लू होतं. लय ठोकत होतं. दुसरं म्हणला, अरे त्यांनी सांगितलं दारू पिऊ नका, व्यसन कर नका. गब्र सांगितत असत्या. वय वय म्हणायचं असतंय. आपण जरी चांगलं वागलं, त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. त्यांचा नको लोट घेऊ, त्यांचा धंदाच आहे. उठ तू. हा उठ उठ. तू मोबाईल पाहतो का? हा तुला सजीन आहे का काय? खरं बोल. पाहतो ना. मी नाही काय करत. पाहतो ना. थोडं पाहतो. काय पाहतो मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये काय पाहतो? ते मागचा उठ रे, मागचा उठ उठ उठ. आय उठ की. तू मोबाईल पाहतो का? काय पाहतो? यूट्यूब. ते कार परवाच नवीन गेम कोणता आहे ते पोरं? हा फ्री फायर. आणि दुसरा आतली चड्डी आहे का? आतली चड्डी नाही फ्री फायर म्हणते. आता कस येडे झाले पोरं. महिला मंडळ तुमच्या पायी पुढे विनंती आहे. हे पुरुषांचं आता काय, यांना संस्कार लावायचं पोरांना ते तसं काही नाही. आता तुमच्या हातात आहे. महिला मंडळ तुम्ही काही तर मुलांवर संस्कार घडवा आणि मोबाईल देऊ नका. पहिला जर लेकरू जर लढायला लागलं तर त्याची आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी. अय पप्प्याची आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? मोबाईल. सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल. कुठं पण मोबाईल, कुठं पण. थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. ज्ञानेश्वरी पुढे सारं ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचत जा. आता इथं सांगितलं ना, आता महिलांना सांगितलं ते वाचत्यान, पण पुरुष वाचत नाही. नाही 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 नाही. पहिला अध्याय काढते आणि घरी गेल्यावर ओम नमो जय वेद प्रदीपला चायला काहीच कळलं ना. चला ना शिकला. एका विषयावर ठाम झालं पाहिजे रे. एका विषयावर ठाम आहेत ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा आहे आणि देऊचे तुकोबा आहे. एका विषयावर ठाम राहायला पाहिजे. आणि आपण जर रस्त्यानं चाललो तर लोक थांबले पाहिजे. आणि अजून सुद्धा ज्ञानोबारे चालले तर 2 किलोमीटरचा रस्ता पॅक होतो. एवढी ताकद ज्ञानोबारेमध्ये. आळंदी ते पंढरपूर, देऊ ते पंढरपूर एकच गजर असतो. ज्ञानोबाराया
वारी झाली का बारके पोरांची वारी झाली का हे करतात का वारी तू करतो का रे वारी नाही ह्याला तू पोत्यात घालून मारलं पाहिजे तू थोडं वारी करत जा ज्ञानेश्वरी वाचत जा महिला मंडळ हरिपाठाच्या पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावरी या टिकेशी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करे हरी तयावरी ज्ञानेश्वरी वाचत जा आणि आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला नाही देत हरिपाठ वाचल्याशिवाय आणि थोडा हरिपाठ वाचत जा ज्ञानेश्वरी वाचत जा भजन करत जा थोडं हो का नाही आता हे पुरुषांनी इज्जतच घातली बुवा आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला संडास बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं सरळच गेलं आता चेन तर खोलाव का नाही अख्खं बुटांत पाणी गेलं तरी त्याला पता नाही काय चित्रपणा आधी एक गेलं संडासात आता गेला तर संडास बाथरूम मध्ये कुठं मोबाईल नेत असतात काय भाऊ तुझा कार्यक्रम काय चालू आहे आणि तू करतो काय गेलं मोबाईल घेऊन सरळच गेलं इंग्लिश भांडवत आता शिट्टीमध्ये तसली जातात इंग्लिश पहिले लोक बसून करायचे समाधान आता उचलू नाही ना फोन तिकडून फोन आला उचलला हॅलो ते फोनवाला नुसतं आलडायचं संडास बाथरूम मधल्याला हॅलो हॅलो अरे रेंज नाही काय हॅलो हॅलो अरे चार्जिंग नाही काय संडास बाथरूम मधलं बोलच ना हॅलो हॅलो अरे चार्जिंग नाही काय हॅलो हॅलो रेंज नाही काय संडास बाथरूम मधलं बोलूच ना त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे हॅलो हॅलो रेंज नाही की काय तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज मग त्या फोनवाल्याला कळाला याचा कार्यक्रम काय चालू आहे असली लई चित्र ते कानात घालायचं काय म्हणतात ते पोरं हा हेडफोन नाही तसले वापरायचे नाही तुम्ही अशी ब्रँड कंपनी वापरत जा 3 पिन वापरत जा म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही मग ते आता हेडफोन लावून गेले संडास बाथरूम मध्ये ते संडास बाथरूम मध्ये नुसतं झुलायचं लावलं गाणं संडासच मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं एक बार आजा 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 तरी संडास येईना त्याला मग त्यानं दुसरं गाणं लावलं मी निशपन किराणी का संडास आल्यावर आला बाबूराव आता अरे तुला काय कळतंय का नाही 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 जग बदललं जग बदललं संस्कारच नाही राहिले आता आता पुरुष मंडळी घरचं खात नाही बाहेरचं खातात एका माणसाने हॉटेलमध्ये गेलं ते काय म्हणतात त्याला ते रोट्या रोट्या हां तंदूर रोट्या एका माणसाने 22 रोट्या आणल्या 22 आणि महिला मंडळी घरचं खातात आणि घरी आल्यावर यांना झोपू द्यायचं नाही घरी आल्यावर आणि पप्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले 1 फॅन लावला वासच जायना हा आणि पप्याची आई शेजारच्याला बाईला काय म्हणते तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको माझा नवरा दुपारी 12 वाजता कंपनीला जात नाही नुसता घरी खपतो नुसत्या गुरक्या टाकतो गुर्र 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 गुर्र
आणि रात्री 1च्या 2च्या टायमात पुर्र 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 पुर्र. हे असले हे चित्र. विराला विराला बारकी पोरी इथं नाचणार का? हा नाही नाचणार. तू उठ रे बरे, उठ पुढचं उठ. अरे उठ उठ उठ. ए बरे तू उठ रे, उठ तू उठ. ए मोठे उठ रे लंबे, उठ तू उठ रे बारके. आय 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 उठ तू, उठ उठ उठ. ते पांढऱ्या असेल तेव्हा उठ त्याला. हा उठा 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 सगळेच उठा. हा सगळेच उठ रे, उठ बरे. उठ की. उठ रे. ए उठणार रे. नाही नाही काय त्याच्या मुळ्यात दुखत काय माहित भाऊ त्याला. हा आपण छोटासा पिंगळा घेऊ मग आता. हे घरी नाही गळलं
टुकु ऐका टुकु 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 ऐका सर्वांनी टाळी वाजवा अशी बोल. हे पोरं काय नाचलेच नाही, हे आपले इथं नाही नाचत, हे आपलं रक्तच नाही, हे डीजेचं रक्त आहे. बजाव कडना तुमाने तसे इथं नाचलं पाहिजे. आणि काही लोक म्हणणं मला आमदार झाल्यासारखं वाटते. तुझी चेन खाली भाऊ. बाई वाड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. राहायलाच घर नाही, बाईला बोलवतो वाड्यात. अरे भाड्याच्या घराला किती सजवा, किती नटवा, ती एक दिवस आपल्या हातातून जाणारच आहे. मग हे घर कसं जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बहुत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पूर्वीले गाणे चांगले होते. पाऊले चालते पंढरीची वाट, ती गेलं आणि दुसरं आलं. चल ग सखे चल ग सखे पंढरी, धनी मलाई दाखवाना इथं रायाची पंढरी, धनी मलाई दाखवाना इथं रायाची पंढरी. ते गेलं दुसरं आलं. धनगर वाड्यात घुसला ग बाई, धनगर वाड्यात घुसला ग बाई, धनगर वाड्यात घुसला. आता देव काय रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला? काय पण चित्र गाणे काढायचं आणि इथं नाचलं पाहिजे. इथं जगाचा बाप नसतो. काही लोक म्हणतात प्रमाण सांगा. जे ते कीर्तना इको द्या, जे ते कीर्तनाची जागा,
एकच टाळी झाली चंद्रभागेवरपणे. थोडं असलं बसलं. नाही नाही, तुमच्यावर कर्ज आहे का पुरुष मंडळी? होऊन द्या कर्ज. पोरगा आहे ना मर्द, परत भरायचं अर्जन काढायचं कर्ज, पण कीर्तनात मोकळ बसायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. दारू पिलार तर लिव्हर फुटेल, बुटका खाला तर तोंड फुटेल, आणि जर कीर्तनात आले तर तुमच्या जीवनातलं बंधन तुटेल. असं फ्रेश बसायचं. काय टेन्शन आहे का तुमच्यावर? लहानपण गेलं घोडे करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. लहानपणी आणि म्हाताऱ्यापणी नुसता यमाला हाक मारतो, यमा यमा यम. म्हणला तू साध्या अवलादीचा नाही, तुला आमुष्याशिवाय नेता येत नाही म्हणला. हेच तर बरं असणार. आणि खात नाही, नुसतं खात नाही, नुसतं पाहुण्याकडे पाहतो असं. पाहुणे म्हणले चहा, पाहुणे म्हणले दूध, पाहुणे म्हणले थोडी दारू. खात नाही. याची तर लय विठाला विठ्ठल